काय म्हणतो म्हणू? दूध प्यायचं. दर पी बरं. पावसाचं काय अजून चिन्ह दिसत नाही. अजून आकाश निरभ्र निरभ्रच. चला, ते आंबे सगळे आता पडले, फक्त 1-2 राहिलेले. आज 18 जून आहे, 18 जून. आणि हे जे लाकडं आहे ना, तोडत होते, एवढे तोडून झाले माझे, जे सरपणसाठी. आणि बाकीचे मी तिथं ठेवले. मला वाटतं दाखवलं आहे मी, तिथं ठेवलेले. अजून तिथं रचायचे. चला, सकाळ अशी उजडलेली आहे मस्तपैकी, किलबिल चिलबिल. आणि तिकडं पूर्वेकडं आता आहे ना, सूर्य आहे ना, हिवाळ्यात इकडं उगवत होता, नंतर असा गेला ना, आता इकडं उगवतो आहे. तर ही दिशा आमची इकडची कोणती माहिती काय? ईशान्य आहे. म्हणजे पार उत्तरेकडं चाललेला आहे ना हा सूर्य, जे उत्तरेकडंच आला. तसं छानपैकी आकाशामध्ये पिवळसर रंग पसरलेला आहे. वारं तर आजकाल किती सुटतं, किती, बापरे. झालं पिऊन? जा फिरायला. हां, थोड्या वेळाने या. पुन्हा अक्काकडनं दूध घेऊन आली का पुन्हा येते. आणि दुपारी 4 वाजता मी बरोबर चहा ठेवायला लागली का बरोबर येते. तोपर्यंत बाहेर मस्तपैकी झाडाखाली बसून राहते, हे की नाही? कारण तिला सगळं माहिती झालं आहे, टायमिंग, वेळा. पण म्हणतो यांना काय बुद्धी असेल बरं, पण असते बरं का बुद्धी, समजतं. हे पिल्लू, चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज सकाळचा 6 ते 10 वाजेपर्यंतचा माझा रुटीन लॉग तुम्हाला दाखवत आहे. आणि आता सकाळ झालेली आहे, तर घरात सगळे पानं आलेली आहे. हे बघा, सगळी झाडांची पानं. आता घरात कशी काय पानं आली? हे खिडक्या उघड्या असतात ना, त्यामुळे हे सगळे पानं घरात येते. त्याच्याबरोबर माती. दिवसभर तर मी या घरातही नसते, म्हणजे आता कसं गरम होतं आहे, त्याच्यामुळे मी वरतीच रूमवर राहत असते. तरी पण घरातून ही एवढी धूळ कचरा निघतच असतं. आता घर म्हटलं की ओटा आला, आणि ओटा म्हटलं की बाहेरचा सगळा अंगणाचा भाग आला. आणि आता हे घर आणि ओटा तर सहज होतं झाडून, पण अंगण तर विचारायला सोय नाही, किती मोठं आहे. हे सगळे ना प्लॅस्टिकचे कागद मी त्याच्यामध्ये गोळा करून ठेवते. हे आहे रंगांचे डबे, जे चूल पेटवायला चांगले काम येतात. आता इथून पुढं चुलीवर काम म्हटल्यानंतर सगळं सिस्टमॅटिक पद्धतीने ठेवलेलं आहे. एका याच्यात कागद, एका याच्यात राख, एका याच्यात काडीपेटी. बरं, चला आता घराच्या 3-4 पटीने हे अंगण येईल. आणि घर एवढं नाही, इतकं मोठं अंगण आहे, अंगणाचा सगळा परिसर. आणि ती धूळ आता डायरेक्ट घरात घुसते की काय असं झालं आहे. कारण आता आहे ना, पाऊस नाही, काही नाही, त्याच्यामुळे ना ही धूळ अशी तर मोकळी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ना धुळीचा सारा फुफटा अगदी तोंडावर पावडरीसारखा येऊन बसतो. कोकिळा रडतोय. चला, सगळा घेतला परिसर असा छान झाडून. आणि ही टाकी मी ना, आता मला असं 8 दिवस झाले मी ही स्वच्छ धुवून काढली. पण त्यावेळेस काय झालं, जे मी एमसील लावलेलं होतं पूर्वीचं, ते गळालं, ते गेलं निघून. आणि हे इथं गळत आहे. आता पुन्हा ते एमसील असं नाही चिटकणार, ते रिकामी झाल्यावरच चिटकावं लागेल. आणि हे काय असं, हे असं गवत वाढत चालतं, पुन्हा काढायची वेळ येते. अरे, आंबा पडला. हे कितीक राहिले आता? काहीच नाही राहिले आता, अगदी 1-2 हे काय एक लटकतो इथं. हां, पडायची वाट पाहू राहिली याची. हे रंगांचे डबे साफ करत आहे.
आणि पुन्हा थोडासा रंग राहिला आहे, म्हटलं ते नंतर साफ करू, पण पाण्यात ठेवले मी. तर ते असं झालं, पक्का झाला आहे. आता हा कसा काढायचा? चला आता मी काय करते, सडा मारून घेते. किती दिवस हे पाणी असं झाकूनच ठेवायचं. असा पाण्याचा सडा मारला ना, इतका सुगंध मातीचा छान येतो ना. छान असा सडा मारून झालेला आहे. माती तरी उडणार नाही घरामध्ये. आधी रांगोळी काढते आणि मग फरच्या पुसून घेते. पिटुकली सुरुवातीला बादल्या मी सगळ्या इथं ठेवायच्या. आता सगळं बदलून मी तिकडं ठेवलेलं आहे आणि तिथूनच घ्यायच्या. म्हणजे ती जागा बादल्या सरपण ठेवण्यासाठी केलेली आहे. वाऱ्याने पडतात इथे खालीवर. आणि इथंच असा इथंच असा कचराकुंडी, म्हणजे इथं कचऱ्याचा डबा ठेवलेला आहे. हे बाहेरची शिराई आहे, पण मी घरातल्या शिराईने झाडत असते. ज्यावेळेस घरात धूळ असते ना, म्हणजे आता पायाला ज्यावेळेस धूळ लागते ना, त्यावेळेस तो माझा टायमिंग असतो. मग सकाळी किंवा संध्याकाळी. तर फरशा मी काही असं रोज रोज डेली नाही पुसत, तर मी दिवसाआड पुसत असते. पण फर्निचर हे मी डेली पुसत असते. ज्यावेळेस झाडून होतं ना, त्याच्यानंतर मग मी हे फर्निचर पुसून आणि मग बाहेरचं अंगण झाडायला जात असते. तर आता चला, इकडची पण फरशी पुसून झालेली आहे, इकडचं वाळली. आता राहिला आहे बाहेरचा पोर्च, आणि आता हा पण घेते पुसून. देवांसाठी आता तोडते. मोगऱ्याची फुलं आता कमी कमी होत चालले. पाणी असलं तर राहतच म्हणा, पण असं झालं आहे की आमच्या इकडे दिवसाआड पाणी चालू आहे. आता जे मोटरची आम्हाला काही पाणी असं काही महानगरपालिका वगैरे असं नाही आहे, ग्रामपंचायतीतलं पाणी नाही आहे. पण लाईट जी आहेत ना मोटरीची, ती दिवसाआड येते. नळाला पाणी तर दिवसाआडच दिसतंय. मग काका मोटर चालू करता का दिवसाआड की ना लाईटच दिवसाआड येते माहिती नाही. महिना आली. कळ्या आता येऊ राहिल्या भरपूर. हे काय लपून लपून राहतात. काल हे तोडायचं राहून गेलं तर ते कसं दिसतं. चालेल तर राहू दे तिथंच. हे किती छान परत इकडचे, इकडे याला छान कळ्या आलेले आहे. हे पाणी मस्त आहेच त्यांना. गुलछडी आणि इकडची गुलबक्षी. मला देवाला फुलं एवढी झाली. आता देवपूजा करून घेते छान. चला, मस्तपैकी झाली आहे पूजा. छानपैकी फुलं मस्त वाहिलेली आहे. हे आंबे पडलेले काही याच्यात ठेवले. लाईट गेली. आता बघू भाजीला आता काय राहिलं आहे. आज तर शुक्रवार, तर आज मी बनवते शिमला. चला, हे ना मस्त पाण्यामध्ये पळायला दिलं आहे सोडून. आणि बाकीची आता माझी स्वतःची तयारी करून घेते. केसांना आहे ना कलप करायचं आहे आता. मला सांग, कुठं होती? मी दूध आणायला निघाले, लगेच कसं कळालं तुला? पुन्हा दूध पाहिजे? थांब ना, किती गरम येते, मला ओतता येत नाही ना. पूर्ण गरम येते ना. आता पी.
गरम आहे ना. चला आता काय करते, तोपर्यंत मी ही तयारी करून ठेवते आणि नंतर लगेच ही तयारी झाली का धुवून घेते आणि मग नंतर भाजीला टाकते. गोबऱ्या घालायच्या, टोमॅटोला कापून घेते एवढा सगळं आणि त्याला पोहून रडू अशी म्हण आहे. पण मी न रडता त्यालाही कापून घेतलं. इकडं कढीपत्ता आणला आणि ही मिरची ही लहान होती, असा नाकावर टिचून असा राग होता. ह्या ढबूला पण मी काय केलं, आता कापता असं जाणवलं काहीच तिखट नाही आहे. तर या ढबूलासुद्धा मी काय केलं, चिरून घेतलेलं आहे आणि बाकीची तयारी पण दाखवते. बाकी इकडं मी हे एवढा लसूण, या लसणालाही चांगलं चोळून सोललं आहे. इकडं आहे कोथिंबीर आणि बाकीचं आता मी टाकणार आहे वरती कूट. तर चला आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता भाजी बनवून घेते. चला आता कूट पण झालेला आहे आणि आता सुरुवात करते भाजीला. ही प्रकाश इतका पडतो ना, त्याच्यामुळे पुन्हा नीट दिसत पण नाही. इकडे जी कोथिंबीर आहे ना, ती कोथिंबीर मी कापून अशी बारीक केली ना. ते काय करावं, ते शुक्रवारपर्यंत आहे ना माझी कोथिंबीर राहत पण नाही. पण मग आता अशी मी ठेवली याच्यामध्ये पाण्यामध्ये आणि बरीच आता ही अशी मस्त हिरवीगार राहिली. आता फक्त उद्याचे दिवस, परवाचे दिवस लागेल, फुटतील याला पानं 2 दिवसात. किती फुटतील तसं, पण अशी ठेवली छान. आणि म्हटलं तेवढीच वाढेल पण आणि छान आपल्याला पण होऊन जाईल कोथिंबीर. चला आता भाजी घेते करून. तेल टाकलं आहे, जिरे, मोहरी, जिरे टाकले, लसूण मी कूटमध्ये टाकला होता आणि काही याच्यामध्ये टाकून देते असं. आता हे तिन्ही पण एकत्र देते टाकून, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता मीठ टाकून देते. म्हणजे कसं हे कांदा आणि टोमॅटो मऊ होऊन जाते. चला छानपैकी मस्त आता झालं आहे परतून. त्याच्यात हळद टाकते, लाल मिरची टाकते, धण्याचं कूट टाकलेलं आहे, परतून घेणार आहे मी. आता याच्यामध्ये ना कोथिंबीर तशी वरून पण टाकणार आहे, पण याच्यामुळं काय होईल, चव छान होत राहील. याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट एवढाही टाकावा लागेल, कारण त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे. लसूण जर वाटला नसतं तर मी एवढा शेंगदाण्याचा कूटही टाकलेला असतं. तर इतकं मस्त भारी वास सुटलेला आहे मसाल्यांचा. आणि आता याच्यामध्ये ही शिमला मिरची टाकून मी ना अगदी थोडी करणार आहे, कारण कालचं माझं राहिलेलं आहे, रात्रीचं शिल्लक आहे. त्याच्यामुळं तरी नाही म्हणता ती जास्त झाली ना, आता शिजण्यासाठी थोडंसं पाणी. शिमला मिरची खूप बारीक नाही चिरली. चला आता झाकण ठेवून यांना शिजून घेते. आणि अशा पद्धतीने शिमला मिरचीची भाजी म्हणजे आता किती वाजले सांगते तुम्हाला. आता 8:15 वाजलेले. 8:15 वाजता करून ठेवलं, कारण कसं 8 वाजताच एवढी भाजीची तयारी का. आता कारण आहे ना 9, 9:30 वाजले का इतकं गरम व्हायला लागतं की बस. आणि त्याच्यामुळे म्हटलं आहे ना, पहिलं ते स्वयंपाकाचं उठून घेतलं ना, मग काही नाही, सगळ्या खिडक्या उघड्या करून दिल्या ना तरी खूप गरम होते मला. म्हणून मी उरकत असते पटापटा. आणि त्याच्यामुळंच मग मी काय करते, डबे वगैरे कपडे घालते. आणि हे पीठ लावायला वेगळं घेते. ज्वारीचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकते थोडंसं, म्हणजे चवदार येते. चला आता घेते मी भाकरी करून. रात्रीचं काही थोडं शिल्लक आहे आणि ही मस्त ज्वारीची भाकरी होती, अजून पाचत येते. आणि शिमला मिरचीची भाजी. चला वासाने भटकी कुत्री आली आहे. आणि इतक्यात आहे ना, तिथं मांजरीचं पिल्लू होतं. तिथं आपलं मांजर पिल्लू नाही, आता तिला मस्त पिल्लं झाले. तर मांजर होती, पण ह्या भटकी कुत्रीला पाहिलं आणि पळून गेले. तिला कळालं मी आता भाकरी करू राहिली. ती वासाने तिकडूनच आली होती पळत. चला तुम्हाला कसा वाटला डेली रुटीन व्लॉग आपला दिवसभर. किती सकाळचे 6 ते 9 वाजेपर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटू पुन्हा. चला बाय बाय.